नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर मित्रांनो, आज आपला 84वा भाग. तर आज आपण एक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार. मला बरेचसे फोन कॉल येतात की आम्हाला या यूट्यूबवरचं आम्ही काम घेतलं होतं, ही टेक्नॉलॉजी वापरली, यांनी आम्हाला खूप सारा खर्च दिला, परंतु आमच्या बागेमध्ये डेव्हलपमेंट झाली नाही, फळगळही भरपूर प्रमाणात झाली आणि आम्ही त्याला नंतर फोन करायचा प्रयत्न केला तर ते मी बिझी आहे, मी गाडी चालवतो, मी फोन घेत नाही, असे ते करताय. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला खूप वेळ सांगितलं आहे, वाईट वाटतं हे बघून, हे ऐकून की शेतकऱ्यांना रिझल्ट आला नाही, खूप सारा त्यांनी खर्च केला, नंतर जो काम करतो तो त्यांचा फोन घेत नाही. बऱ्याचशा ठिकाणी असा फ्रॉड झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. मोसंबी संत्रा जी मॅनेजमेंट करत असताना, मग ते कंपनीचे एम्प्लॉय असो, एखादा दुकानदार असो किंवा कोणी कन्सल्टंट असो. तर मी खूप वेळेस सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो, जोही कन्सल्टंट किंवा जोही तुमचा मार्गदर्शक तुमचं मॅनेजमेंट करत असेल, तर जो 100 रुपये प्रति झाड किंवा 120 रुपये, खूप झालं, मोठं झाड असेल तर 120, आणि खूपच जर मोठं असेल 20-25 वर्षाचं तर 150 रुपये प्रति झाड, 5 वर्षात झाड असेल तर 80 रुपये, तुमचं 10 ते 15 वर्षात झाड असेल तर 100 रुपये, आणि 20-25 वर्षात झाड असेल तर 130, 40, 50 म्हणजे 150 रुपये खर्च तुमचा जरी झाला तरी तो मार्गदर्शक हा तुमचा चांगला प्रामाणिक आहे असं आपण समजू. कारण हे रिॲलिटी आहे. कारण तुम्हाला मी बऱ्याच वेळ सांगितलेलं आहे, खताचा डोसेज असेल, फवारण्या असेल, खोडाला बोर्डो पेस्ट असेल किंवा एखादी ड्रिचिंग असेल, बॅक्टेरियाची असेल किंवा कोणती असेल, एकंदरीत संपूर्ण काम केल्यानंतर जो खर्च येतो तो तुमचा 100 ते 150 रुपयाच्या मध्येच राहायला पाहिजे. 250-300 रुपये जो कोणी खर्च देत असेल तर त्याच्यासारखा फ्रॉड माणूस मला नाही वाटत या महाराष्ट्रात कोणी असेल, आणि तुम्ही त्यांचं काम तसं घ्यायला पण नाही पाहिजे. बरं ठीक आहे, एखादं यूट्यूबर सांगत असेल मी खूप सारे रिझल्ट दिलेले आहे, मी 50-50 लाख 30-30 लाख रुपये त्या शेतकऱ्याचे झालेले, मग त्या शेतकऱ्याच्या व्हिडिओमध्ये त्याचा नंबर का बरं देत नाही? स्वतःचा नंबर देत असताना शेतकऱ्याचा नंबर दिला तर शेतकऱ्याला आपल्याला फोन करता येतो, एक वस्तुस्थिती काय आहे, तुम्ही काम करण्याची पद्धत कशी, तुम्हाला खर्च किती आलेला आहे, तुम्ही काम कशा पद्धतीने केलेलं आहे, फवारण्या किती घेतलेल्या आहे, याचा आढावा जनरल शेतकऱ्याला घेता येतो. परंतु शेतकऱ्याचा नंबर कोणीही देत नाही. जसं की मी शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे, तुम्ही शेतकऱ्याला फोन करता, विचारता, आवडलं तर काम घ्या किंवा नाही घेत, हा तो वैयक्तिक शेतकऱ्याचा प्रश्न असतो. तर माझं म्हणणं आहे, यूट्यूबवर व्हिडिओ बनवताना शेतकऱ्याचा नंबर दिला पाहिजे आणि खर्च हा 100 ते 125 रुपयाच्या मध्येच असायला पाहिजे. कारण विनाकारण शेतकऱ्याची फसवणूक केल्यानंतर मला त्या गोष्टीचा खूप राग येतो. शेतकऱ्याची फसवणूक करून पैसा कमवणं ही चुकीची गोष्ट आहे. पैसा भले तुम्ही कमी कमवा, परंतु तो प्रामाणिक पाहिजे. माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 15,000 नंबर आहे, परंतु मला एकही शेतकरी असं म्हणू शकत नाही की मी फोन घेत नाही. तुम्ही कुणीही मला फोन लावून बघा, रात्री 10च्या अगोदर, सकाळी 8च्या नंतर केव्हाही फोन लावा, मी फोन रिसीव करतो. हालाकी माझी कॉन्टॅक्ट लिस्ट ही 15,000 शेतकऱ्याची आहे, परंतु मी फोन घेतो, असं नाही की मी फोन घेत नाही. आणि व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिला पाहिजे, ज्या शेतकऱ्याचं आपण काम करतो आहे. आता मी तर खूप साऱ्या शेतकऱ्याचे काम केलेले आहे, परंतु पॉसिबल ज्या शेतकऱ्याकडे मी प्रॅक्टिकली व्हिजिट केलेली आहे त्या शेतकऱ्याचे मी नंबर देण्याचे प्रयत्न केलेले आणि नंबर देतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे, तुम्ही कुणाचंही काम घ्या, बायर असेल, सिजेंटा असेल, BSF असेल, धानुक असेल, ICL असेल, IGL असेल, ॲग्रिकॉन असेल, टाटा असेल, एरीज असेल, अशा मल्टीनॅशनल कंपन्याचे प्रोडक्ट घ्यायला हरकत नसते. प्रमाण व्यवस्थित वापरा, मल्टीनॅशनल कंपन्याचे प्रोडक्ट घ्या, तुम्हाला 100% रिझल्ट येईल आणि खर्च हा तुमचा वाचल. बोगस कंपन्या, कुठलीही कोणत्याही दुकानामध्ये न मिळणाऱ्या बोगस कंपन्याची खत औषधे घेऊन तुम्ही फसू नका, कारण तुमची खर्च होऊन पडतो, तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट येत नाही. व्हिडिओ बनवत असताना तुम्हाला दिशाभूल केली जाते. आता कुणाच्याही बागेमध्ये जाऊन जर व्हिडिओ बनवला, तिथे काल्पनिक माणूस जरी आम्ही आणून ठेवला उदाहरणार्थ, तुम्हाला काय माहीत असणार की ती त्यांचीच बागे. जोपर्यंत ज्या ठिकाणी व्हिडिओ काढत नाही, त्या शेतकऱ्याचा नंबर देत नाही, तोपर्यंत तो व्हिडिओ खोटाच असं मी मानतो. कारण व्हिडिओ काढत असताना ज्या शेतकऱ्याचं आपण काम केलेलं आहे त्या शेतकऱ्याचा नंबर असणं गरजेचं आहे. माझा नंबर तिथे देऊन फायद्याचा नाही आहे. शेतकऱ्याचा प्रॅक्टिकली नंबर पाहिजे, तर तो शेतकऱ्याची तुमचा संवाद होणार, तो शेतकरी तुम्हाला वस्तुस्थितीचा आढावा देणार की आम्ही काय हे काम केलेले. आता जनरल मोसंबीचं काम करत असताना मॅक्सिमम 5 फवारण्या खूप झाल्या, 6 पकडा, कमीत कमी 4, जास्तीत जास्त 6 फवारण्या, एक डोसेज असणार, एखादी ड्रिचिंग असणार, एक
एवढंच काम असतंय. याच्या व्यतिरिक्त कामाला ते काही तुमचं अंगूर नाही आहे, तुमचं डाळिंब नाही आहे. मान्य करतो मोसंबी संवेदनशील आहे, परंतु मोसंबीला 100 ते 125 रुपये प्रति झाडाचाच खर्च यायला पाहिजे. अधिकचा खर्च देऊन फायदा नाही. त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे, अंतर्मशागत बंद करा, पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा, प्रत्येक वर्षी शेणखत किंवा मळीचं खत वापरा, ठिबकचं पाणी असेल तर खोडापासून लांब द्या, शक्यतो लोड पाणी द्या. हे नियोजन तुम्ही प्रॉपर जर केलं, याला काही खर्च लागत नाही, हे तुमच्या हातची गोष्ट आहे. या नियोजनाने तुमचा 70 ते 50% रिझल्ट ॲटोमॅटिकली येतो. राहिला विषय अधिकचे फळं लावायचा, अधिकचे प्रयोग करायचा, तर त्यासाठी कोणाचंही काम घ्या, परंतु 100 ते 125 रुपयामध्ये खर्च ठेवा. मी म्हणणार नाही तुम्ही माझ्या व्यतिरिक्त कोण घ्या, काम घ्या. जो अनुभवी कन्सल्टंट असेल, जो प्रामाणिक कन्सल्टंट असेल त्यांचं काम घ्या, परंतु 100 ते 125 रुपये प्रति झाडाचाच खर्च तुम्हाला यायला पाहिजे. जास्त खर्च जर कोणी देत असेल तर अर्थातच तो पर्सेंटेजवर काम करतो. आता बऱ्याचशा कंपन्या मला माहिती आहे, बऱ्याचशा टेक्नॉलॉजी मला माहिती आहे, ज्या की 30 ते 40% तुम्हाला प्रॉफिट देता. जसं की 1 लाख रुपयाचं शेतकऱ्याने खत जर वापरलं तर अक्षरशः 35 ते 40 हजार रुपये त्या कन्सल्टंटला त्या ठिकाणी राहता. आणि ते मला प्रत्यक्ष माहिती आहे, त्यांची नावही माहिती आहे, परंतु मी व्हिडिओमध्ये नाव घेऊ शकत नाही. मग तुम्हाला जर 30 ते 40% तो कन्सल्टंट तुमचं कमिशन त्या ठिकाणी घेत असेल आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी 100 रुपयाचा प्रति झाडाचा खर्च दिला तर त्याला तो प्रॉफिट राहणार नाही. कारण 100 रुपये प्रति झाडाचा खर्च दिला, 500 झाड जर असेल तर त्या ठिकाणी 50,000 लागणार. NPK सेकंडरी मायक्रोन्यूट्रंटलाच तुमचे त्या ठिकाणी 40,000 लागतात. 10,000चे त्या ठिकाणी फवारणी होता. मग त्या शेतकऱ्याला, त्या कन्सल्टंटला त्या ठिकाणी प्रॉफिट राहत नाही. म्हणून तुम्हाला 250 ते 300 रुपये प्रति झाडाचा खर्च दिला जातो. आणि फळगळ सांगता, फळगळ ही प्रत्येक वर्षी नसते. ज्या वर्षी फळगळ असते ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये जर संततधार पाऊस असेल, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये संततधार पाऊस असेल तर त्या ठिकाणी मी शेतकऱ्याला सांगितलेलं आहे, विहिरीचं काळं पाणी द्या, जमिनीवर कॉपर ऑक्सिक्लोराइडची फवारणी करा आणि रेडोमिल गोल्ड किंवा एलिएटची बागेवर फवारणी करा. त्या ठिकाणी तुमची फळगळ थांबते. आता फळगळ थांबते त्याच्यानंतर 4 ते 5 पाण्यावर, जसं की या तारखेला, जसं की डिसेंबर महिन्यामध्ये लोक जे फळं हार्वेस्ट करतात त्या बागेचं पाणी म्हणजे तळण तोडण्याचं नियोजन हे 15 जानेवारीचं असते. त्या फळाची साईज ही छोटी असते. पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांची ऑलरेडी फळगळ कमी होते, फळगळ होते 10-20% होते, परंतु त्याच्यावर होत नाही आणि त्या मालाला साईज लेट येते. त्यामुळं तो माल डिसेंबरमध्ये फुटतो. परंतु तुम्हाला सांगतो मी, डिसेंबरमध्ये फळांना हे वजन खूप कमी झाले असतं, फळं हे वयोवृद्ध झाले असतात. जे लोक सप्टेंबरमध्ये फळं तोडतात त्यांच्या फळांना वजन असतं. तोच माल तुम्ही जर डिसेंबर एंडिंगला तोडला किंवा डिसेंबर महिन्यात तोडला तर त्या फळाचं अर्धं वजन हे कमी झालेलं असतं. म्हणजे रेट भले तुम्हाला डबल मिळतो, परंतु वजन कमी झालेलं असतं. पिवळा झालेला माल असतो, झाडावर खूप सारा दिसतो, परंतु तो वेट देत नाही आणि पैशाच्या तुलनेमध्ये त्याचे जे लोक जुलै-ऑगस्टमध्ये माल तोडतात त्याच तुलनेत त्यांचे पैसे होतात, जास्त काही पैसे होत नाही. तुम्ही माल केव्हाही विका, त्याच्याबद्दल मी सांगणार नाही. परंतु मोसंबी संत्रा नियोजन करत असताना खर्च हा 100 ते 125 रुपयामध्ये राहायला पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला जबरदस्त रिझल्ट आला पाहिजे. आणि रिझल्ट तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ब्रँडेड खत औषध वापरल्यानंतर 100% रिझल्ट येतो. प्रमाण व्यवस्थित घ्यावं लागतं, वेळेलाही बंधन असतं, वेळेलाच ते काम झालं पाहिजे. त्यामुळं 5 ते 6 फवारण्या खूप झाल्या, 1 डोसेज असतो, 1-2 ड्रिचिंग असते, याच्या व्यतिरिक्त मोसंबीमध्ये काम नसतंय. तरीसुद्धा तुम्हाला काम कुणाचंही घ्या, मी सांगितलेलं आहे, तुमचा खर्च हा 100 ते 125 रुपयाच्या दरम्यान राहायला पाहिजे. अन्यथा तुमची कुणीतरी फसवणूक करतं आहे, सरळ या ठिकाणी स्पष्ट होतं. आणि ज्याही शेतकऱ्याचं काम करणारा कन्सल्टंट आहे त्या शेतकऱ्याचा नंबर देणं हे यूट्यूबवर अनिवार्य आहे, जेणेकरून आपण त्या शेतकऱ्याला फोन लावून आपल्या मनातील शंका विचारू शकतो. अन्यथा सध्याच्या घडीला खूप सारे यूट्यूबवर व्हिडिओ बनवत आहे, खूप सारा पैसा 2-2, 3-3 कोटी रुपये त्यांनी या ठिकाणी कमवलेले तुमची दिशाभूल करून. मी वैयक्तिक वर्षभरामध्ये 5-6 लाख रुपये कमवतो. माझ्याकडे 300-400 शेतकरी असतात. वर्षभराचे 2,000 रुपये फोनवर मी घेतो. परंतु कमी खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये अधिक रिझल्ट द्यायचा उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, 84वा एपिसोड हा जो आपण बनवलेला आहे हा तुमच्या फायद्यासाठी बनवलेला आहे. आशा करतो तुम्हाला याचा फायदा होईल. कृपया आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करू शकता, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ, नवीन माहिती आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वप्रथम बघायला मिळेल.